अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, अंधाराला छेदित गेले शब्द स्वरांचे जे संचित, तेच उजळून प्रदीप्त केला, तेच उजळून प्रदीप्त केला तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप, तुमचा आमचा जागर दीप. नमस्कार, मी चेतना मोरे. साहित्य जागर प्रस्तुत जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या दीपत्कार या सदरात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर्स फॉर बेगर्स ही संकल्पना प्रभावीपणे राबवणाऱ्या संवेदनशील आणि समाजसेवी डॉक्टरांना. त्यांचं नाव आहे डॉक्टर अभिजित सोनावणे. चांगल्या पगाराची नोकरी न करता रस्त्यावरील भिकाऱ्यांची निःशुल्क सेवा करण्यासाठी ते आपलं वैद्यकीय कौशल्य पणाला लावतात. अजब वाटतं नाही ऐकायला? भिकाऱ्यांना किमान वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, कुठल्या ना कुठल्या रोजगाराद्वारे त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी ते झटत असतात. आपले प्रशासक प्रकाश पंडागळे यांनी फार मोठ्या जिकिरीच्या प्रयत्नांनी डॉक्टरांना पुण्यातील एका प्रदर्शनाच्या ठिकाणी गाठून त्यांच्याशी बातचीत केली आहे. चला तर मग आपणही या आगळ्या वेगळ्या कामाची माहिती घेऊया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या दीपत्कार या सदराअंतर्गत आपण संवाद साधणार आहोत. भिक्षेकरी ते कष्टकरी ही टॅगलाईन घेऊन ज्यांनी स्वाभिमान हरवलेला आहे आणि जगण्यातली दृष्टी हरवलेली आहे अशा याचकांना, भिकाऱ्यांना, ज्यांना आपण नेहमीच हिणकस दृष्टीने पाहतो, हिणवत असतो आणि त्यांना आपल्याकडे आले की त्यांच्याबद्दल अत्यंत तुच्छ नजरेने किंवा तुच्छ भावनेने त्यांच्याकडे पाहत असतो, अशा दबलेल्या, पिचलेल्या, शोषित माणसांपर्यंत पोहोचून त्यांना जगण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कार्य करणारे समाजसेवक डॉक्टर अभिजित सोनावणे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर साहेब यांच्या आईवडिलांचाही स्वप्न असेलच की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, गाडी बंगला घ्यावा, वैभव वाढवावं. आणि डॉक्टर साहेब डॉक्टर झाले खरे, पण त्यानंतर त्यांचं ध्येय बदललं आणि भिक्षेकरांची सेवा हेच त्यांनी आपलं ध्येय मानून जे गेले अनेक वर्ष भिक्षेकरांचे डॉक्टर म्हणून सुपरिचित आहेत संपूर्ण महाराष्ट्राला, आज त्यांचा हा जीवन प्रवास उलगडण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूया. डॉक्टर साहेब, तुम्हाला खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या दीपत्कार या सदरामध्ये. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर साहेब, पहिल्यांदा आम्हाला थोडंसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमचं बालपण आणि तुमचं एकंदर शिक्षण कसं झालं, कुठे झालं? नमस्कार सर, आणि जे कोणी ऐकत आहे त्या सर्वांना माझा नमस्कार मनापासून. माझं नाव डॉक्टर अभिजित सोनावणे. सातारा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे. या खेडेगावात हे खेडेगाव जे आहे, मसवड नावाचं गाव आहे. या मसवड नावाच्या गावातला मी आहे आणि माझे वडील डॉक्टर आहेत, परंतु सरकारी नोकरी असल्यामुळे एक काय म्हणू आपण, दुसरं इतर कुठलंही इन्कम नाही आणि सरळ मार्गी आयुष्य असल्यामुळे जे काही इन्कम येत होतं त्याच्यात मी आणि माझा आणखीन एक भाऊ आणि आणखीन एक बहीण अशी आणखीन त्यांना एकूण 3 अपत्य, आणि या 3 अपत्यांचं शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी करत 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 मला त्यांनी डॉक्टर बनवलं. डॉक्टर म्हणजे मी BMS आहे. पुण्यामधून मी टिळक आयुर्वेद महाविद्यालय या कॉलेजातून शिक्षण घेतलं आणि 1999ला माझ्या हातामध्ये माझी डिग्री पडली. पण मला असं वाटलं त्यावेळेला की आता आईवडिलांना अजून, म्हणजे मला डॉक्टर केलं त्यांनी, परंतु अजून आईवडिलांना माझ्या
एक बहीण म्हणजे माझी एक बहीण आणि भाऊ हे 2 अजून जबाबदाऱ्या आहेत, तर अजून त्यांना कशाला त्रास द्यायचा या विचाराने मी 1999ला वडिलांना डॉक्टर झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही आता दुसरं काही करू नका, मी बघतो काय करायचं, आता मला डिग्री मिळाली आहे हातामध्ये, तर तुम्ही आता माझ्या भावाकडे आणि बहिणीकडे लक्ष द्या. आणि अशाप्रमाणे मी माझ्या घरातल्यांकडून कुठलीही गोष्ट घेऊ नये, आता त्यांनी बाकीच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात यासाठी मी त्यांना माझ्याकडनं मुक्त केलं. असं हे थोडक्यात बॅकग्राऊंड माझं. डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टर झालात तर आईवडिलांना असं वाटलंच असेल की तुम्ही क्लिनिक थाटावं आणि अनेक रुग्णांना सेवा देत देत त्यांच्याकडून चांगला पैसा कमवावा, अनेक डॉक्टरांना वाटत असतं आणि वैद्यकीय सेवेतून चांगली मान मरात प्रतिष्ठा मिळवावी. पण तुम्हाला हे भिक्षेकरांचं काम करण्याची जी प्रेरणा झाली त्याची सुरुवात आणि त्याचं मूळ नेमकं कुठे आहे? मी मगाशी म्हटलं तसं 1999 साली डॉक्टर झालो, डिग्री हातात मिळाली आणि त्यावेळेला मी पुण्यात होतो. इथं आम्ही सर्वच जण आता घरातून पैसे घ्यायचे नाहीत हे मी एकदा ठरवलेलं होतं. मग घरातून पैसे घ्यायचे नाहीत, परंतु मग दवाखाना टाकणार तरी कसा, आणि माझ्याकडेही पैसे नाहीत. अशा वेळेला मग मी पुण्यातल्या ज्या काही झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्यांमधून जाऊन कुठं जागा मिळते का बघायला लागलं. हेतू हा होता झोपडपट्टीमध्ये जाण्याचं की तिथं फार मोठं भाड्याने आपल्याला जागा मिळणार नाही, काही म्हणजे किरकोळ काही दिलं तरी काम होऊन जाईल. याच्यासाठी मग मी पुण्यातल्या एका झोपडपट्टीमध्ये दवाखाना चालू करण्याचा प्रयत्न केला. आता दवाखाना चालू करायचा म्हणजे एखादा जर दवाखाना जर बघितला तर अतिशय पॉश दवाखाने असतात, डॉक्टरांकडे वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी असतात, सगळा सेटअप असतो, सगळ्या गोष्टी असतात. परंतु माझ्याकडे असं काहीच, हे पुण्यासारख्या ठिकाणी मला असं करण्यासाठी माझ्याकडं काहीच नव्हतं. म्हणून मग झोपडपट्ट्यांमधल्या एका व्यक्तीनं मला झोपडपट्टीमधलं एक शेड मला त्यांनी दिलं आणि मला त्यांनी सांगितलं की बाबा तुला जेवढे पैसे जमतात तेवढे मला तू दे, बघूयात काय करायचं ते. सुलभ शौचालय जे असतं आपलं, जे पब्लिक टॉयलेट जे असतं त्या टॉयलेटच्या शेजारी एक शेड होतं. हे शेड मला त्याने दिलं, पत्र्याचं शेड होतं ते. आता मला बसायला खुर्ची नाही, पेशंटला बसायला खुर्च्या नाही, पेशंटला झोपवायला एक एक्झामिनेशन टेबल लागतं असं पण नाही. आता काय करायचं करत करत माझ्याकडे त्यावेळेला एक सायकल होती, मी ती सायकल विकली, माझी काही पुस्तकं होती ती विकली, काही मित्रांकडून थोडेसे पैसे उधार घेतले. असं करत करत जुन्या बाजारातून एक जुनी गंजकी खुर्ची आणली, टेबल घेतलं आणि अशा गोष्टी, अशा ज्या काही जुनाट जे काही होता जुन्या बाजारात विकत मिळतात त्या मी घेतल्या. रंग विकत आणले आणि ते रंग विकत आणून त्या खुर्च्या रंगवल्या वगैरे वगैरे. त्याच्यानंतर असंच काही काही गोष्टी अशा काही विकून हे करून मित्रांकडून पैसे घेऊन असा तो दवाखाना चालू केला. पण तिथे एक अडचण होती अशी की सुलभ शौचालय बाजूला असल्यामुळे त्या सुलभ शौचालयातलं सगळं पाणी जे काही आहे ते रोज माझ्या त्या दवाखान्यात यायचं. म्हणजे पहिलं काम मला हे होतं की शेजारच्या टॉयलेटमधनं आलेलं पाणी, घोटाभर पाणी त्या माझ्या पत्र्यात यायचं आणि त्या पत्र्यातून आधी ते काढायचं नाही, मग तिथं दवाखाना चालू करायचा. असं मी कसं तरी केलं 3-4 महिने, पण ते काही मला स्वतःलाच जमेना. म्हणून मग मी दुसरं शेड शोधलं, तिथेही काहीतरी प्रॉब्लेम, तिसरं शेड शोधलं, तिथेही काहीतरी प्रॉब्लेम, चौथं शोधलं, तिथेही काहीतरी प्रॉब्लेम. वैतागलो मी या सगळ्या गोष्टींना. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला वाटतं एक आजी भेटली आणि ती आजी मला म्हटली की अरे बाळा, तू कशाला हे असले दवाखाने आणि हे असं टाकण्याच्या फंदात पडतोस, त्याच्यापेक्षा तू काय कर, होम सर्व्हिसचा जमाना आहे, तू लोकांच्या घरोघरी जाऊन पेशंट चेक करत जा. लोकांच्या घरोघरी जाऊन जर तू पेशंट चेक केलेस तर तुला ना टेबल, खुर्ची आणि एक्झामिनेशन टेबल असल्या गोष्टींची तुला गरजच पडणार नाही. तू ज्या घरात जाशील त्याच घरात तिथंच पेशंट तपासायचा त्यांचा, त्यांनाही बरं तुलाही बरं आणि तुला पैसेही मिळतील. या भावनेने मी हे झोपडपट्टीत ते सगळं दवाखाना जे काही होतं हे सगळं बंद केलं आणि पुण्याच्याच बाजूला एक खेडेगाव आहे, या खेडेगावामध्ये मी होम सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. होम सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली म्हणजे काय करायचं की मी तिथे जी घरं होती ह्या घरांमध्ये जायचो, बाहेरून दार वाजवायचो आणि दार वाजवल्याच्या नंतर आतमधून आवाज यायचा, कोण आहे? मी म्हणायचं डॉक्टर आहे. एखादी आजी, मावशी, काकूबाई कोणीतरी दार उघडायची. आता माझं असं होतं की माझी उंची आहे जवळपास 6 फूट माझी उंची आहे आणि या 6 फूट उंचीला मात्र माझं वजन होतं 40 किलो. हा एक उभा खांब असल्यासारखं म्हणजे मी दिसत होतो आणि होम सर्व्हिसेस द्यायचे म्हणजे सगळा अख्खा दवाखाना मी पाठीवर घेऊन फिरायचो. माझ्याकडे 4 बॅगा असायच्या, पॅन्ट मित्राची, शर्ट मित्राचा, पायात बूट तर नव्हताच परंतु पायात स्लीपर असायची किंवा चप्पल असायची. अशा अवतारातला एक गबाळा माणूस आपल्या दारासमोर उभा राहतो आणि म्हणतो मी डॉक्टर आहे. लोकांना खरं वाटायचं नाही.
लोक मला घरातच घ्यायचे नाहीत. आणि लोकांनी घरात घेतलं समजा तरी माझ्याकडनं पेशंट चेक करून घ्यायचे नाहीत. आणि पेशंट जरी मी चेक केले, मी त्यावेळेला एका माणसाची फी 5 रुपये घेत होतो. 1999ची गोष्ट करतोय मी. ही फी मी 5 रुपये घेत होतो, परंतु मला लोक 5 रुपये सुद्धा फी द्यायचे नाहीत. त्याच्यात सुद्धा बार्गेन करत होते लोक. आणि या सगळ्या गोष्टींनी मी वैतागलो. लोक इन्सल्ट करायचे, हाकलून द्यायचे. म्हणजे जर मी कुणाशी ह्या पैशावरून कोणी बार्गेनिंग केलं तर वादावादी व्हायची थोडीशी. आणि वादावादी झाली की ते लोक अक्षरशः घरातून हाकलून द्यायचे. या सगळ्या गोष्टींना मी वैतागलो होतो. म्हणजे असं वाटायचं यार मी दवाखाना चालू केला, तिथंही मला काही कुठं यश नाही आलं. मी लोकांना होम सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली तरीसुद्धा मला यश येत नाही. म्हणजे मी आता नेमकं करायचं काय आणि जगायचं कसं? का चोऱ्या माऱ्या करायच्या कुठंतरी? या सगळ्या विवंचनेत मी होतो. फ्रस्ट्रेट झालो होतो पूर्णतः. आणि नुसतं एवढंच नाही तर मी त्या खेडेगावात जेव्हा अशा बॅगा घेऊन फिरायचो त्यावेळी तिथली जी टवाळखोर मुलं जी असायची त्यांना काय मजा वाटायची काय माहिती, परंतु ते माझ्या अंगावर कधी कुत्री सोड, कधी मांजरी असायच्या माझ्या अंगावर, त्या अशा मांजरीची पिल्लं अक्षरशः फेकून द्यायचे. माझ्या अंगावर ती पिल्लं यायची, ती कुत्रे मागं लागायचे. आणि हे सगळं करता करता माझ्याकडे 4 बॅगा असायच्या. त्या 4 बॅगा घेऊन पळत असताना मी घसरून पडायचो काही वेळेला. आणि मी ज्यावेळेला घसरून पडायचो त्यावेळेला या मुलांना खूप आनंद व्हायचा. लोक टाळ्या वाजवायचे. आणि माझा जो काय अवतार होता, खाली स्लीपर, ते पॅन्ट, शर्ट, तो गबाळा, 4 बॅगा, विस्कटलेले केस, घाम, आणि म्हणतो डॉक्टर आहे. तर मला सगळे लोक ॲक्च्युली त्यावेळेला जोकर असं म्हणायचे. आणि खूप इन्सल्ट करायचे, अपमान व्हायचे. म्हणजे 4ही बाजूंनी मला अपमान, इन्सल्ट. आणि याच्या विरोधात एक पैसासुद्धा मला कधी मिळायचा नाही, किंवा जे काही मिळायचे ते मला पुरायचे नाही. अशा वेळेला मी इतका फ्रस्ट्रेट झालेलो. त्यावेळेला तिथं मंदिर होतं. त्या मंदिराच्या बाहेर जाऊन बसायचो. त्याच मंदिरामध्ये बाजूला एक आजोबासुद्धा भीक मागत बसलेले असायचे. आणि तेही तिथंच, मीही तिथंच. आणि असं करत करत आमची ओळख झाली. मग मी होम सर्व्हिस द्यायची सुद्धा बंद केली खरं तर. आणि त्या मंदिराच्या तिथं जाऊन बसायला लागलो. मी तिथं बसायचो, ते आजोबाई तिथंच असायचे. साहजिकच आमच्या दोघांची ओळख झाली. आणि ओळख झाल्याच्या नंतर मला कळलं की ते आजोबा खरे भिकारी नाही आहेत. कर्नाटकामध्ये त्यांचे 2 मोठे मोठे हॉटेल्स आहेत. 2 हॉटेलचे ते मालक आहेत. आणि 2 हॉटेलचे मालक असून सुद्धा त्यांच्या मुलाने किंवा त्यांच्या जी काही त्यांची भावंड असतील या लोकांनी त्यांना घराच्या बाहेर काढून बेदखल केलं होतं. आणि केवळ बेदखल केल्यामुळं 2 हॉटेलचा मालक असणारा हा माणूस याला आज भीक मागावी लागते इथं. हे ज्या वेळेला मी ऐकलं त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं. आणि ते वेल एज्युकेटेड होते, अतिशय सुशिक्षित, आणि सुशिक्षितपेक्षा सुद्धा अतिशय सुसंस्कारित असे ते होते. त्यांच्यानी माझं एक खूप घट्ट नातं तयार झालं. हे घट्ट नातं जेव्हा तयार झालं त्यावेळेला मी त्यांना म्हणायचो, बाबा मला सांगा ना, पैसे कमवायचे काही मार्ग सांगा ना मला. तर ते म्हणायचे, बाळा पैसे कमवण्यापेक्षा तू आधी चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर. आता माझं वय हे काही समजून घेण्याचं नव्हतं की चांगला माणूस किंवा काही ह्या गोष्टी. मला तिथं तेव्हा पैशांची गरज होती. आणि माझी अवस्था अशी होती की मी म्हणजे माझ्या डोक्यात खरोखर यायचं सुद्धा की कुठं काही चोऱ्यामाऱ्या करू का काय करू पैसा कमवण्यासाठी. मी त्यांना बोलून दाखवायचं की बाबा माझ्या डोक्यात असे विचार येतात. तर त्या माणसाने मला ना खूप माझ्यावर चांगले संस्कार केले म्हणा. आणि त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी, त्यांच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी दोन्ही त्यांनी माझ्याशी शेअर केल्या. चांगल्याचं फळ कसं चांगलं मिळतं, वाईट वागल्यानंतरचं फळ कसं वाईट मिळतं, मी त्याच्यातून अनुभवलं आहे. या सगळ्या गोष्टी ते असं मला नेहमी सांगायचे. पण ह्या गोष्टी माझ्या कानात शिरायच्या पण मनात कधी यायच्या नाहीत. आणि मी त्यांना म्हणायचं, काय बाबा सारखं तुम्ही ते फालतूच काहीतरी सांगत असतं, मला पैसे कसे कमवायचे ते सांगा. आणि त्यांनी मला पैसा कसा कमवायचा कधीच सांगितलं नाही. पण मला ते नेहमी म्हणायचे की बाळा तू जर रस्त्याने चाललास ना, तुला जर एखादी लोक ज्याला घाणेरडी गोष्ट म्हणतात अशी जर गोष्ट जर तुला दिसली ना, लोक त्याला ओलांडून जातील पण तू त्या गोष्टीला ओलांडून जाऊ नकोस. क्या बात आहे. ती घाणेरडी वस्तू तू तुझ्या हातात घे आणि त्या वस्तूला स्वच्छ नळाखाली जाऊन साबणाने धू. होतं काय की ही जी घाणेरडी वस्तू जी आहे, ही घाणेरडी वस्तू जेव्हा साफ होते ना, भले ती निर्जीव असू देत, परंतु ती जेव्हा साफ होते ना तेव्हा त्याच्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते आणि ही एनर्जी ॲटोमॅटिकली तुझ्या हातात येईल. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, त्या पॉझिटिव्ह एनर्जी मिळो किंवा ना मिळो, त्याच्याही पेक्षा मोठी गोष्ट ही की ती वस्तू धुण्याच्या निमित्ताने आपले हात सुद्धा धुतले जातात. वा. आणि आधीपेक्षा
आधीपेक्षा आपले हात अजून स्वच्छ होतात. हे मला कळायचं सगळं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. पण कधी मनात आलं नाही किंवा असं वाटायचं नाही. मला वाटायचं बाबा हे वेडेत, मी विचारतोय एक बोलतात दुसरंच. मी नेहमी अशाच गोष्टी त्यांना बऱ्याचशा गोष्टी विचारायचो. पुन्हा विचारलं कधी की बाबा सांगा ना कसे पैसे कमवायचे, तर ते म्हणायचे तू डॉक्टर आहेस ना, पैसे 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 सारखं करू नकोस. आयुष्यामध्ये तू पेशंट चेक करताना किंवा माणसाला तपासताना ॲलोपॅथी वापर किंवा होमिओपॅथी वापर किंवा नॅचरोपॅथी वापर किंवा अजून तुला कुठली पॅथी येत असेल ती वापर, परंतु माणसाला खरी गरज आहे ती सिम्पॅथीची आणि एम्पॅथीची. क्या बात. सिम्पॅथी आणि एम्पॅथी तू एवढं नकोस, असं नको समजूस की फक्त होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी आणि नॅचरोपॅथी याच पेशंटला बरं करू शकतात असं समजू नकोस. सिम्पॅथी आणि एम्पॅथी ह्या सुद्धा दोन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे माणसं बरी होतात. वा. मी ऐकायचो या गोष्टी, परंतु नाही मी त्याच्यावरती कधी विचार केला. आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट मला त्यांनी सांगितली की ते मला म्हणायचे बाळा आपलं आयुष्य म्हणजे काय असतं. अरे आपलं आयुष्य फक्त 3 पानांचं आहे. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय वा. आणि मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य. मग हे मधलं एक पान म्हणजे तरी काय, हे आयुष्य म्हणजे तरी काय. तर काही लोक स्वतःचा विचार करत रात्रभर जागतात. माझं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या पोरांचं कसं होईल, माझं इन्क्रिमेंट होईल का, मला अजून पगारवाढ होईल का, वगैरे वगैरे. माझं करत रात्रभर जागतात. आणि काही लोक मात्र असतात बाबा आमटेंसारखी, गाडगे बाबांसारखी, ते स्वतःचा विचार न करता नेहमी दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागतात. तर जी माणसं स्वतःचा विचार करत रात्रभर जागतात त्यांच्या जागण्याला जागरण असं म्हणतात. परंतु जी माणसं दुसऱ्याचा विचार करत रात्रभर जागतात त्यांच्या जागण्याला मात्र जागृती असं म्हणतात. क्या बात आहे. जागरणापासून ते जागृतीकडचा प्रवास म्हणजे आयुष्य. वा. तुझे नुसतं पैसा कमवणे सारखं म्हणतोस ना मला पैसे पैसे पैसे, म्हणजे ते म्हणजे आयुष्य नसतं. तर तू मला पैसे कसे मिळतील, मला काय होईल, माझं कसं होईल, ह्या विवंचनेतून थोडासा बाहेर पड, जागरण करायचं सोडून दे आणि थोडासा जागृत हो. क्या बात. हे मला त्यावेळेला त्या बाबांनी सांगितलं. अर्थात मी आज जरी मला हे कळत असलं, ही वाक्य मी त्यावेळेला ऐकली होती, परंतु मी त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यावेळेला सुद्धा कधी केलं नाही. असेच दिवस जात होते. मी एका ठिकाणी अप्लाय केला जॉबसाठी वैतागून, कारण मला खरं नोकरी करायची नव्हती, स्वतःचं काहीतरी करायचं होतं. पण मी थकलो, स्वतःचं काही माझं चाले ना, म्हणून मग एक जॉब मिळाला, दुसरा मिळाला, तिसरा जॉब मिळाला. आणि तिसरा जॉब जो काही माझा होता तो एका आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये जॉब मला मिळाला तिसरा. तिथं अतिशय खालच्या पदावरती मी रुजू झालो. आणि मात्र तन मन धन जीव सगळं 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 अर्पण करून मी त्या संस्थेसाठी काम करायला सुरुवात केली. आणि त्याचा मला फायदाही खूप झाला. पहिल्या वर्षी मला एक प्रमोशन मिळालं, दुसऱ्या वर्षी मला एक प्रमोशन मिळालं, तिसऱ्या वर्षी एक प्रमोशन मिळालं, चौथ्या वर्षी 4थं प्रमोशन मिळालं आणि 5व्या वर्षी 5वं प्रमोशन मिळालं. त्या संस्थेच्या इतिहासात अजूनपर्यंत दरवर्षी प्रमोशन मिळालेली व्यक्ती आणि हे रेकॉर्ड अजूनही कोणीही मोडलेलं नाही आहे. 5व्या वर्षी मला जे प्रमोशन मिळालं त्या प्रमोशनमध्ये मी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रमुख झालो त्या संस्थेचा. क्या बात. आणि त्यावेळेला माझी सॅलरी होती 2.5 लाख रुपये दर महिना. बापरे. एक वेळ अशी होती की माझ्याकडे खायला पैसे नसायचे. एका वडापाववरती मी दिवस काढायचो. आणि मगाशी मी बोलायला विसरलो, बाबांनी फक्त मला विचार नाही दिले, तर बाबांनी त्यांच्या भिकेतलं अन्नसुद्धा मला खायला दिलं ज्यावेळी भूक लागलेली असायची. तर त्यांच्यात बसून त्यांच्या भिकेतलं जेवण ते आणि मी आम्ही दोघं एकत्र बसून करायचो. मला पैसे मिळायचे नाहीत. दिवसभर फिरून सकाळी 9 ते रात्री 9 मी लोकांचे घरं पुजत फिरायचो, परंतु मला पैसे मिळायचे नाहीत. अशा वेळेला बाबांना भिकेमध्ये जे काही पैसे मिळालेले असायचे ते पैसे सुद्धा बाबा मला द्यायचे आणि मी ते घेत होतो. त्यांच्या आयुष्यात एका मुलाची कमी होती आणि माझ्या आयुष्यात सगळे असून सुद्धा मलाही बऱ्याच गोष्टींची कमी होती. आणि आम्ही दोघं एकमेकांच्या गरजा भागवत होतो. त्यांना मुलाचं प्रेम हवं होतं, मी ते देत होतो. आणि मलाही वडील होते तरीसुद्धा मला त्यांच्याकडून काहीच घ्यायचं नव्हतं. आणि या भावनेतून माझ्याही मनामध्ये एक वडिलांची एक कमी कुठेतरी होती काही कारणांमुळे, ती त्या बाबांनी पूर्ण केली. तर असं हे सगळं करत मी त्या संस्थेचा महाराष्ट्र प्रमुख झालो. माझी सॅलरी. त्या संस्थेचं नाव? संस्थेचं नाव आयपास नावाची संस्था आहे. ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आणि तर या संस्थेमध्ये मी काम करायला लागलो. निम्म जग फिरून झालं. आणि जसा त्या वाल्याचा वाल्मिकी होतो तसा माझं नाव अभिजित आहे. मला सगळे मित्र आणि बाकीचे लोक सगळे आभ्या म्हणायचे. ह्या आभ्याचा एकदम अचानकपणे सर झाला एका रात्रीमध्ये.
आणि जे लोक मला हाकलून द्यायचे घरातून, तेच लोक आता मला माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला यायला लागले आणि मला अपॉइंटमेंट त्यांना देता येत नव्हती. माझ्या केबिनच्या बाहेर लोक रांगा लावून भेटायला यायला लागले. म्हणजे एक वेळ अशी होती की खायला प्यायला काही नव्हतं आणि एक वेळ अशी आली की नजरेत जे काही बसेल दिसेल ते विकत घ्यायची पात्रता निर्माण झाली होती आणि मस्त धुंदीत जगत होतो. 2000 साली मला जॉब मिळाला होता. 2014 पर्यंत मी निम्म जग पाहून झालं. लोक एका दिवसात शर्ट बदलणार नाही तेवढ्या एका दिवसात मी फ्लाईट बदलायचो आणि खूप छान सगळं चालू होतं. असंच एकदा अमेरिकेमध्ये माझ्या हेड ऑफिसला असताना एक मला प्रेझेंटेशन तिथं करायचं होतं. हे प्रेझेंटेशन माझं झालं, खूप छान झालं आणि तिथून अमेरिकेतून माझ्या भारतातल्या ऑफिसला तिथल्या लोकांनी कळवलं की तुमचं काम खूप छान आहे वगैरे 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 आणि माझं खूप कौतुक झालं. आणि या कौतुकाचा परिणाम म्हणून माझ्या बॉसने मला इंडियाचा हेड करायचं ठरवलं आणि इंडियाच्या हेडला सॅलरी होती 12 लाख रुपये दर महिना. क्या बात आहे. ज्या दिवशी मला ही बातमी कळली त्या दिवशी मी अक्षरशः रात्रभर जागा होतो. यार 12 लाख रुपये दर महिन्याला जर मला मिळाले तर मी काय काय करू, कुठली गाडी घेऊ, कुठलं घर घेऊ, कुठला आता घर नाही बंगला कुठला घेऊ, आत्ता एक गाडी आहेच आहे ह्याच्यापेक्षा मोठी गाडी घेऊ. अक्षरशः मी रात्रभर जागलो आणि मला जुने पण दिवस आठवले. कसं आपण ना जुन्या त्या गंजक्या खुर्चीत बसत होतो. ऑफिसमधली माझी खुर्ची जी होती ती माझी बसण्याची जी खुर्ची होती ती खुर्चीच फक्त बसायला मला 1.5 ते 2.5 लाखाची खुर्ची होती माझी, क्या बात आहे. ऑफिसने दिलेली. वा. आणि मी आठवायला लागलो मग की यार आपण कसं त्या गंजक्या खुर्चीत आपण बसत होतो. हार्डवेअरच्या दुकानातून रंग आणले, रंगाने ती खुर्ची रंगवली, स्क्रू घेतले, आपणच ते पिळून त्याला लावले. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलो. स्वतःचीच पाठ 100 वेळा थोपटून घ्यायला लागलो. आणि हे सगळं विचार करता 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 मी त्या आजोबांपर्यंत पोहोचलो. आजोबांचा विचार माझ्या डोक्यात आला आणि म्हटलं अरे यार त्या आजोबांना आपण ही गोष्ट करतोय, गोष्ट सांगतोय ही 2014ची. बरोबर. 2000ला मी त्या आजोबांना सोडलं त्या गावामध्ये आणि आज 2014 ह्या 14 वर्षात मी ह्या आजोबांची एकदा सुद्धा आठवण कधी केली नाही. ज्या माणसाने आपल्याला भिकेतलं खायला दिलं, ज्या माणसाने आपल्याला पैसे दिले, ज्या माणसाने आपल्याला विचार दिले, त्या माणसाला आपण 14 वर्षात भेटलो सुद्धा नाही कधी. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी एक आपल्याला सांगितलं होतं. म्हणजे मी त्यांना म्हणायचो की बाबा तुम्ही खूप उपकार केलेत माझ्यावरती, मी तुमचे हे उपकार कधी फेडू शकेन का नाही मला माहित नाही, पण जर मला कधी हे उपकार तुमची फेडायची जर वेळ आली तरी मी काय करू. तर त्या बाबांनी मला खूप खूप छान एक गोष्ट सांगितली. अर्थात त्यावेळेला मला ती कळली नव्हती, पण त्यांनी मला सांगितले की बाळा माझ्यावर मला कोणीतरी मदत केली होती म्हणून मी आज तुला मदत केली. तू ती मदत मला परत करू नकोस, त्याच्यापेक्षा तुझ्या शेजारी जो आहे ना गरजू त्याला तू मदत कर, म्हणजे ते ऑटोमॅटिकली मला परत मिळेल. आणि तू ज्याला मदत करशील ना त्यालाही तू हेच सांग की त्याची परतफेड तू मला करू नकोस, तर तुझ्या शेजारी जो उभा आहे ना त्याला तू मदत कर. आणि हा आहे ना एक खेळ आहे, हा एक गेम आहे, ह्याला म्हणायचं गेम ऑफ सपोर्ट. कोणीतरी मला मदत केली म्हणून मी तुला केली, तू दुसऱ्याला कर, दुसऱ्याला सांगतो तिसऱ्याला कर, तिसऱ्याला सांगतो चौथ्याला कर. हा खेळ आहे, हा खेळ दोघात नाही खेळायचा, हा संपूर्ण समाजाने खेळ खेळायचा आहे खरं तर. कारण जर दोघात जर खेळलो आपण हा खेळ, मी तुझ्यासाठी केलं परत तू माझ्यासाठी करणार, पुन्हा तू माझ्यासाठी करणार, मी तुझ्यासाठी, दोघंच खेळणार आपण. परंतु हा जर आपण प्रत्येकाने जर आपापल्या शेजाऱ्यासाठी जर हा खेळ खेळायचा जर सुरुवात केली तर प्रत्येक जण सुखी आणि समाधानी होईल. तर तुला जर जमलं आयुष्यात तर मला जर काही परत करायचं असेल तर तू तुझ्या आजूबाजूला जे लोक आहेत ना त्यांना मदत कर. हे वाक्य मला त्या अमेरिकेमध्ये सगळी आठवत होती. आणि मी म्हटलं चलो आपण एक काम करू. 14 वर्ष आपण ह्या बाबांना भेटलेलो नाही, फक्त पैसा 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 या नादात आपण विसरून गेलो त्या बाबांना. पण आता जाऊ आपण पुन्हा त्या गावामध्ये जाऊ, त्या बाबांना भेटू. त्यांना आता आपली ऐपत आहे, त्यांना एखादं छोटंसं घर भाड्याने घेऊन देऊ, एखादी FD त्यांच्या नावावर करू आणि त्याच्या व्याजावर त्यांना जगा म्हणू, असं आपण सांगू आता त्यांना भारतात गेल्यानंतर. हा विचार करून मी भारतात आल्यानंतर खरोखर माझी गाडी घेऊन मी त्या गावात गेलो. त्या गावात त्या मंदिरात ते जिथं बसायचे तिथे गेलो. 14 वर्षात गाव पूर्णपणे बदललेलं होतं. तिथं ते बाबांना ओळखणारं किंवा हे करणारं कुणीच नव्हतं. मी खूप शोधलं, दिवसभर त्या बाबांना शोधलं, त्या गावात मला ते कुठेही सापडले नाही. मग सगळ्या जुन्या मंडळींना तिथे विचारलं की असं एक बाबा बसायचे इथं, ते कोणाला माहित नव्हतं.
शेवटी मला एका जुन्या जाणत्या माणसाने सांगितलं, अच्छा ते बाबा होय, त्यांना मरून 7 ते 8 वर्ष झाली म्हणे. अरे मग मला असं वाटलं, मग मला शॉक बसला. ते म्हटले की त्यांची बॉडी पण इथंच पडली होती रस्त्यात. पोलीस आले आणि बेवारस म्हणून नोंद करून घेऊन गेले. मला या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं की ज्या माणसाने मला मुलगा समजलं, ज्या माणसाने भिकीतलं मला खायला दिलं, प्यायला दिलं, पैसे दिले, विचार दिला, तो माणूस शेवटी मरताना बेवारस म्हणूनच मेला, मी असताना सुद्धा. आणि मी पैशाच्या मागे इतका लागलो होतो की या 14 वर्षामध्ये ज्या माणसानं आपल्याला पायरी दिली, बसायला जागा दिली, जो माणूस आपल्याला खांद्यावर घेऊन नाचला, त्या माणसाला जाताना आपण खांदा नाही दिला. ही बोच मला एवढी लागली. ते ज्या मंदिरात तिथं बसायचे, त्याच मंदिरात मी तिथं पुन्हा गेलो आणि त्या मंदिरात तिथं बसल्याच्या नंतर मला त्यांची आठवण आली आणि त्यांनी ज्या काही बोललेल्या गोष्टी होत्या त्या मला सगळ्या आठवायला लागल्या. ते म्हणायचे, जागरण करू नकोस, मी आयुष्य जागृती कर, परंतु मी आयुष्यात 14 वर्षात फक्त जागरणच करत राहिलो. ते मला म्हणायचे, एखादी घाणेरडी वस्तू जर दिसली तर त्याला स्वच्छ कर, स्वतःचा हात स्वच्छ होतात. मी आयुष्यात कधी कुठल्या घाणेरड्या वस्तूला हात लावलेला नव्हता. बरोबर. त्या आयुष्यात खूप त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या मला म्हणायचे, ते सिंपथी वापर, एम्पॅथी वापर. मी आयुष्यात ह्या सिंपथी आणि एम्पॅथीचा कधी वापर नव्हता केला. या सगळ्या गोष्टींची बोच मला इतकी लागली आणि ह्या गोष्टींचा सगळा मला गिल्ट यायला लागला. आणि मी 2015 साली या गिल्ट पोटी बाबांनी ज्या काही सांगितलेल्या गोष्टी त्यावेळेला कानात शिरल्या होत्या, परंतु मनात नव्हत्या आल्या. बाबांनी 2000 साली सांगितलेल्या गोष्टी, कानात सांगितलेल्या गोष्टी मनात यायला 14 वर्ष लागली. आणि 2014 साली मी ठरवलं की ठीक आहे, हे बाबा गेले तर गेलेत, मी त्यांना तर परत काहीच करू शकत नाही, परंतु ते जसं सांगितलंय, गेम ऑफ सपोर्ट, शेजारच्याला मदत कर, एखादी घाणेरडी वस्तू घे आणि त्याला स्वच्छ कर, साफ कर, या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, एक पश्चाताप म्हणून आपण ह्या चालू करायच्या आणि बाबांना एक श्रद्धांजली द्यायची. क्या बात. या भावनेतून मी 2015 साली माझा जॉब सोडला आणि 2015 पासून मी या भिक्षुकरी लोकांसाठी काम करायला लागलो. या प्रत्येक भिक्षुकरी व्यक्तीमध्ये मी ते बाबा बघतोय आणि यांची जी काही मी सेवा करतोय, मी असं समजतोय की मला जे भेटलेले जे बाबा होते, या बाबांचीच मी सेवा करतोय. अशा पद्धतीने मी 2015 सालपासून डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून काम चालू केलं. क्या बात आहे डॉक्टर. खरा सलाम तर त्या बाबांना केला पाहिजे ज्यांनी तुम्हाला जागवलं, तुमचं मन जागवलं, अंतर्मन जागा केलं आणि 12 लाखाची ऑफर्स तुम्ही लाथाडून, वैभव लाथाडून एक वेगळं आयुष्य जगायला लागलात. म्हणजे अभिजित, जसं गौतम बुद्धाला जाणीव झाली होती दुःखाची, तशीच दुःखाची जाणीव तुम्हाला त्या बाबांनी करून दिली आणि त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य पूर्णतः बदललं. या भिक्षेकरांकडे तुम्ही आल्यानंतर तुमचे पहिल्यांदा त्यांनी तुमचं स्वागत कसं केलं, म्हणजे नेमकं त्यांना काय वाटलं तुमचं स्वागत करताना, तुम्ही त्यांना काय सांगत होतात आणि मग तुम्ही त्यांचे कसे काय होत गेलात, याची कथा ऐकायला फार आवडेल आम्हाला. सर, कसं आहे की 2015 साली मी जॉब सोडून काम करायला सुरुवात केली, पण काम नेमकं काय करायचं हे मलाही माहीत नव्हतं. मी नुसता बाहेर रस्त्यावरती फिरत राहायचो, या लोकांना फक्त ऑब्झर्व करत राहायचो की काय करतात, कसे वागतात, काय असतं यांचं लाईफ, हे ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करायचो. आणि मला याच्यातून जाणीव झाली सर की आपण जशा लोकांना भेटीच्या वेळा देतो तसं आपण देवांना सुद्धा वार वाटून दिले. तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्व केलं तर सोमवार दिलाय आपण शंकराला, मंगळवार दिलाय बुधवार दिलाय गणपतीला, गुरुवार दिलाय साईबाबा स्वामी समर्थांनी दत्ताला, शुक्रवार दिलाय अल्लाला, शनिवार दिलाय मारुतीला, आणि रविवार दिलाय येशूला. ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी तिथे भक्त जास्ती असतात. बरोबर. आणि जिथं भक्त जास्ती असतात तिथे भिक्षेकरी सुद्धा जास्ती असतात. वा. फरक फक्त एवढाच आहे की भक्त मंदिराच्या आतमध्ये काहीतरी मागत असतात आणि भिक्षेकरी मंदिराच्या बाहेर काहीतरी मागत असतात. जे मंदिरात मागतात त्यांना आपण भक्त म्हणतो आणि जे मंदिराच्या बाहेर मागतात त्यांना आपण भिक्षेकरी म्हणतो. व्यवहारी भाषेत त्यांना भिकारी म्हणतो. बरोबर. तर हे मंदिराच्या बाहेरचे जे भक्त आहेत या लोकांसाठी मी काम करतो. मी काय करतो की सोमवारपासून ते शनिवारपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4-4:30 वाजेपर्यंत मी सोमवारी शंकराच्या मंदिराच्या बाहेर जाऊन थांबतो, मंगळवारी देवीच्या, बुधवारी गणपतीच्या, गुरुवारी साईबाबाच्या, शुक्रवारी मशिदीच्या, शनिवारी सगळ्या मारुतीच्या मंदिरांच्या बाहेर जाऊन थांबतो.
या मंदिरांच्या बाहेर त्या दिवशी खूप गर्दी असते भिक्षेकऱ्यांची. मी त्यांच्यात जातो, उठतो, बसतो. पूर्वीसारख्याच माझ्याकडे 4-4 बॅगा आजपर्यंत असतात. या बॅगा घेऊन मी त्यांच्यामध्येच तिथं ते जिथं खातात तिथंच खातो, उठतो, बसतो आणि त्यांना मेडिकल सर्व्हिसेस देतो. हे मेडिकल सर्व्हिसेस देत असताना त्यांच्याबरोबर खूप छान माझं एक रिलेशन होतं, नातं होतं. ज्या गोष्टी मला रस्त्यात नाही जमत, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून पुढच्या त्यांना वैद्यकीय सेवा आणि सुविधा देत असतो. आणि हे सगळं करत असताना मला असं म्हणजे मला कोणी मुलगा म्हणतं, कोणी नातू म्हणतं, कोणी काय, तर आमची नाती खूप घट्ट होतात आणि एवढी छान नाती आमची तयार होतात. आणि एक अशा टप्प्यावरती ते नातं येतं की मी काही सांगितलं तरी ते लोक ऐकतील, इथपर्यंत ते नातं आमचं घट्ट होत जातं. तर साधारण 1100 लोक मला असे आत्ता रजिस्टर्ड झालेले आहेत माझ्याकडं. 15 दिवसातून रोटेशन वाईज मी या 1100 लोकांना मेडिकल सर्व्हिसेस देतोय. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की मी नोकरी सोडली आहे. आत्ता मला कुठल्याही प्रकारचा पगार नाही आहे, तरी पण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मीच आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. त्याचं कारण असं की 1100 लोकांचं कुटुंब आहे माझ्याकडे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं की जगात प्रत्येकाला एकच आई असते आणि एकच बाप असतात, परंतु मला मात्र 200-300 बाप आहेत, 200-300 आया आहेत, 200-300 आज्या आहेत, 200-300 आजोबा आहेत आणि मला एक 200-300 पोरं सुद्धा आहेत. त्याच्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. हे एवढं मोठं माझं कुटुंब आहे याचा मला अभिमान आहे. परंतु हे सगळं कुटुंब जे काही आहे माझं, हे रस्त्यावरती आणि फुटपाथवरती किंवा कुठेतरी झोपडपट्ट्यांमध्ये राहतं, या गोष्टीची खंत सुद्धा आहे. बरोबर. आणि त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की या लोकांचं उत्थान व्हावं किंवा या लोकांची उन्नती व्हावी, या लोकांची प्रगती व्हावी, समाजाने यांना स्वीकारावं. परंतु समाज यांना स्वीकारत नाहीये. त्याचं कारण असं की ही भीक मागणारी मंडळी आहे. समाज यांना नक्की स्वीकारेल, पण केव्हा, तर जेव्हा ही लोक भीक मागणं सोडतील त्यावेळेला समाज यांना नक्की स्वीकारेल. मग यांना आणि यासाठी यांनी भीक मागणं सोडायला हवं. तर त्याच्यासाठी काय करता येईल, कारण मी जे काही गोळ्याने औषधं देतोय ते मला असं वाटतं की हे माझं कर्तव्य आहे डॉक्टर म्हणून गोळ्याने औषधं देणं. ते काही मी कोणावर उपकार करत नाहीये, मी विशेष काय करत नाहीये. पण एखाद्या भीक मागणाऱ्या व्यक्तीने भीक मागणं सोडलं आणि समाजाने जर त्याला स्वीकारलं, याच्यात माझी कुठं मदत झाली, तर ते मात्र काहीतरी विशेष होईल. या विचारांनी मी माझ्या कामाची पद्धत बदलली थोडीशी. आणि मेडिकल सर्व्हिसेस देता जी काही माझी नाती तयार झाले त्यांच्यावर, आजी, आई, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, जी काही आमची छान नाती तयार झाली, मग मी त्यांना ऑप्शन देतो. मी त्यांना म्हणतो, तू मला मुलगा म्हणते म्हणजे तू माझी आई झाली, तुम्ही माझी आजी झाला, तू माझी आजोबा झाला. डॉक्टरची आई, आजी, आजोबा अशी भीक मागतात का कुठं रस्त्यावरती? त्याच्यापेक्षा काहीतरी काम कर, भीक मागणं सोडून दे. मग ते म्हणतात मला लोक, भीक मागणं सोडलं तर खाऊ काय आणि आम्हाला काम कोण देईल? मग मी त्यांना म्हणतो की बसून भीक मागताना तुम्ही बसून भीक मागताना तुम्ही बसून काहीतरी काम करा. म्हणजे बसून फुलं विका, बसून वाती वाळा आणि त्या विका, बसून नारळ विका, बसून हार विका. लोक शनीला तेल वाहतात, तेल मी आणून देतो, ते विका. फुलं मी आणून देतो. आणि हे सगळ्या गोष्टी, चप्पल शिवायचं काम लोक रस्त्यात करतात, मी सगळं सामान आणून देतो, तुम्ही ते करा. जी काही धडधाकट लोक आहेत त्यांना सांगतो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करा, मोलमजुरी करा. आणि अशा पद्धतीने मग मी जे काही आमची जी काही नाती जी काही तयार झालेली आहेत, या नात्यांचा उपयोग करून मी या लोकांना प्रेमाने, थोडंसं रागवून, शपथ घालून, अशा पद्धतीने या लोकांना कामाला लावतो. आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हे माझं कामाचं 4थं वर्ष. या 4 वर्षामध्ये 57 लोकांनी भीक मागणं सोडले आणि ते काहीतरी काम करतात. आणि हे सगळं मी त्याच भावनेने करतोय, त्याच जाणीवेतून करतोय की जे मला बाबांनी सांगितलं होतं की गेम ऑफ सपोर्ट, तू मला काही मदत करू नकोस परंतु तू शेजारच्याला मदत कर. या भावनेने एखाद्याच व्यक्तीला आपण कोणाला तरी आधार बनवूयात असं ठरवलेलं. आणि या 4 वर्षात मी 1100 लोकांना आता मेडिकल सर्व्हिसेस देता 57 लोकांना याच्यातून बाहेर काढू शकलो. डॉक्टर साहेब, 57 लोकांचा दुआ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, ते आशीर्वाद मिळत असतील. 1100 कुटुंबांना जे तुम्ही रुग्णसेवा देत आहात त्याचाही आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळत असेल. पण मला मागे जायचं या मुलाखतीमध्ये. 14 वर्ष जेव्हा तुम्ही अत्यंत वैभवात जगत होतात, वैभवाच्या शिखरावर होतात, पैशांची कमतरता नव्हती, प्रतिष्ठा होती, त्या काळात तुमचं लग्नही झालं असेल आणि मग त्या
कामाला सोडून, तेवढी मान मरात प्रतिष्ठा सोडून जेव्हा तुम्ही या कामाला वाहून घ्यायचं ठरवलं, तर हा निर्णय तुमचा होता. पण तुमच्या पत्नीला नेमकं तेव्हा काय वाटत होतं, मनीषाताईंना काय वाटत होतं, नेमकी त्यांची भूमिका? म्हणजे आता कोणत्याही आईला बायकोला हे असंच वाटणार आहे की हे भिकेचे डोहाळे का लागलेत, ज्याला वैभवाच्या शिखरावर असलेला माणूस पुन्हा खाली का येतो. तर मनीषाताईंची नेमकी भूमिका, त्यांचं महत्व तुमच्या आयुष्यातलं नेमकं काय? कसं होतं की माझ्या आयुष्याचा जो प्रवास मी सुरुवातीचा सांगितला, हा मनीषाने खूप जवळून पाहिलेला आहे. त्याच्यामुळे तिला हे मी जे काही अनुभवलं सुरुवातीच्या काळात, हे सगळं तिने डोळ्यांनी पाहिलं आणि प्रत्येक गोष्ट तिने ती पाहिली, अनुभवली. कारण त्याच काळात माझं मी लग्नही केलेलं होतं घरच्यांच्या विरोधात जाऊन. त्याच्यामुळे हा सगळा संघर्ष तिने पाहिला डोळ्यांनी आणि या संघर्षात तिने सुद्धा साथ दिली. जर मी एक वडापाव खात होतो तर ती सुद्धा एकच वडापाव खात होती, किंवा एक वडापाव जर मिळाला तर आम्ही अर्धा अर्धा तो खात होतो. तर तिने जो काही सगळा संघर्ष आहे, माझ्याकडे शून्य सुद्धा नव्हतं, मी मायनसमध्ये होतो. त्या मायनस डिग्रीमध्ये सुद्धा ती माझ्या बरोबर होती. त्यानंतर खूप दिवसांनी मला शून्य, आपण म्हणतो की शून्यातून मी निर्माण केलं, तर माझ्याकडे शून्य सुद्धा नव्हता. हा शून्यच निर्माण करायला आम्हाला कितीतरी दिवस लागले. हा शून्य निर्माण करण्यामधला अर्धा शून्य माझा आहे, तिचा अर्धा शून्य आहे, आणि असं करून आम्ही दोघांनी मिळून तो शून्य तयार केला. आणि या शून्यातून नंतर 1, 2, 3, 4 आणि ज्याला आपण व्यावहारिक प्रगती म्हणतो, या सगळ्या गोष्टींमध्ये तिची साथ, सोबत, संगत सगळंच राहिलं. आणि पदोपदी प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक बाबीत तिने मला मदत केली. त्याच्यामुळे मायनसपासून ते शून्य आणि शून्यापासून प्लस, आणि तो एक प्लस नाही तर अनेक अनेक पटींनी तो झालेला मोठा प्लस, या सगळ्या गोष्टी तिने पाहिल्या. त्याच्यामुळे ज्या वेळेला मी हा जो काही गिल्ट, मला जो काही मला पश्चाताप होत होता, हा मी रोज तिच्याशी शेअर करायचो, हा मी रोज तिच्याशी बोलायचो. आणि त्यानिमित्ताने तिला हे सगळं माहिती होतं. तर हा एका रात्रीत मी असा धाडकन घेतलेला डिसिजन नाही आहे. 14 वर्षात मी सेटल झालो होतो, माझी पत्नी सेटल झाली होती. माझ्यावरती एक वडील म्हणून जी काही माझ्यावर जबाबदारी होती, ही मी मुलाच्या भविष्यासाठी म्हणून ती करून ठेवलेली होती, स्वतःसाठी करून ठेवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग हळूहळू मनीषाशी बोललो आणि तिला म्हटलं की जर मी नोकरी सोडून जर हे काम केलं तर, तोपर्यंत मनीषाही सेटल झाली होती. अर्थात 2.5 लाखाची नोकरी सोडणं आणि ती सोडल्यानंतर तो पडलेला खड्डा हा खूप मोठा होता खरं तर. एक्झॅक्टली. त्यावेळेला मनीषा मला म्हटली की ठीक आहे, खड्डा तर खूप मोठा पडणार आहे, पण आपण आपल्या थोड्याशा गरजा कमी करू, हरकत नाही जरी हा खड्डा पडला तरी सुद्धा. कारण जिथं कुठं खड्डा पडतो तिथं भर सुद्धा होत असते. जरी तू कुठं काही आता काम जरी सोडलंस आणि हे काम जरी चालू केलंस, तर बघू कोणीतरी बघतंय आपल्याला काय आपण काय काम करतोय, आपल्याला कुठं ना कुठून काहीतरी मिळतच राहील, आपलं काहीच अडणार नाही. कारण आतापर्यंत आपण जे काही केलंय त्याच्यातून इथनं पुढे आपण जगू शकू काही न करता, एवढं आता आपण करून ठेवलंय. या भावनेने आम्ही दोघांनी मिळून 2, 3, 4 महिने आम्ही विचार करत होतो या सगळ्या गोष्टींवरती की आपलं हे सगळं गणित जमेल का. आणि सगळं गणित जमेल किंवा जमूया असं ठरल्यानंतर मी 15 ऑगस्ट 2015 साली हा मी जॉब सोडला माझा. 15 ऑगस्टला जॉब सोडण्याचं, त्या मुहूर्तावर जॉब सोडण्याचं कारण असं, 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला होता. तसा मी माझ्या माझ्या व्यावहारिक ज्या काही गोष्टी होत्या, ह्या व्यावहारिक गोष्टीतनं मी पण स्वतंत्र झालो याची मलाच आठवण राहावी, त्याच्यासाठी 15 ऑगस्ट मी निवडला आणि 15 ऑगस्ट पासून मी जॉब सोडला. आता घरच्यांचं म्हणाल तर तुम्ही म्हटलात तसं कुठल्याही आई बापाला वाटणार नाही आपल्या की 2-2.5 लाखाची नोकरी, बायकोची एवढा पगार, अमुक तमुक, आणि हे सोडून सगळं रस्त्यावर जायचं आणि भिकेचे डोहाळे लागले. तर त्यांना असं वाटलं की मला 12 लाखाची जी ऑफर आली होती ती ऐकून कदाचित मला वेड लागले असं त्यांना वाटायला लागलं. आणि माझ्यासाठी त्यांनी खरोखर सायकियाट्रिस्ट सुद्धा शोधले आणि मला ते मागं लागले होते की एकदा डॉक्टरला भेट म्हणून. आणि शेवटी त्यांच्या आग्रहाखातर मी नोकरी ऑलरेडी सोडली होती, परंतु मी त्यांना सांगितलं अच्छा ठीक आहे मी नोकरी सोडत नाही असं त्यांना सांगितलं. पुढे 4 महिने खोटं बोलत राहिलो, त्यांना वाटायचं मी जॉबलाच जातोय, परंतु मी जात होते भिक्षेकरांकडे. आणि नंतर मग ह्या 4-6 महिन्यात जे काम करायला लागलो, लोकांना कळायला लागलं आणि ऑटोमॅटिक आईवडिलांच्या कानावर जायला लागलं माझं कौतुक, माझ्याबद्दल लोकांना वाटणारं प्रेम, माया, आपुलकी हे वडिलांपर्यंत, आईपर्यंत पोचायला लागलं. आणि ते ऑटोमॅटिकली कन्व्हिन्स झाले की ठीक आहे. आणि मी पण माझे विचार जे काही होते, माझ्या भावना ज्या काही होत्या त्याही त्यांना सांगितलं समजावून. आणि आत्ता जर म्हणाल तर आत्ता तेही मला सपोर्ट करतात. परंतु त्यावेळेला मनीषाला हा निर्णय घेणं खूप खरं तर तिच्यासाठी
अवघड असायला हवं होतं, परंतु तिने एका Easy क्षणात केलं. एका क्षणात मला तिने सांगितलं की आपण आपल्या गरजा कमी करू. तर सध्या आता असं आहे की म्हणजे आपल्याकडे प्रथा आहे की पुरुष घर चालवतो, कमवायचं. पुरुषांनी कमवायचं आणि बाईने घरात धुणं भांडी करून चूल आणि मूल बघायचं. आत्ता तसं न होता मनीषा खंबीरपणे माझं घर सांभाळते, माझ्या आईवडिलांना सांभाळते आणि नुसतं सांभाळतच नाही, समर्थपणे सांभाळते. याशिवाय ती जे काही तिला दवाखान्यातले जे काही पैसे मिळतात त्या पैशातला सुद्धा 70% वाटा आम्ही घरात वापरतो आणि 30% वाटा हा आम्ही पुन्हा भिक्षकांसाठीच वापरतोय. तर अशा पद्धतीने मनीषाची साथ आणि सोबत तेव्हाही होती आणि आजही आहे. क्या बात आहे. सलाम केला पाहिजे आपण मनीषा ताईंना सुद्धा, कारण एवढं सोपं नसतं आपल्या जीवनसाथीला अशा पद्धतीने सपोर्ट करणं. हाही एक प्रकारचा सपोर्ट गेमच म्हटला पाहिजे. डॉक्टर साहेब, या भिक्षेकरांकडून आलेले काही अनुभव शेअर करू शकता का? नेमकं किती आपुलकी तुम्हाला मिळाली, कधी तुम्हाला त्यांनी वाईटही वागवलं असेल खरंय तर नेमकं काय अनुभव आले? खरंय कसं आहे, नाण्याला दोन बाजू असतात. चांगलेही अनुभव येतात, वाईटही अनुभव येतात. पण वाईटापेक्षा मला यांच्या कामामध्ये चांगलेच अनुभव जास्त आले. म्हणजे काय सांगू मी आता तुम्हाला की ही लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात की माझे खरे आईवडील सुद्धा कदाचित, मला असं वाटतं कदाचित यांनी सुद्धा एवढं माझ्यावरती कधी प्रेम केलं नसेल असं वाटतं. म्हणजे काय, मला गार पाणी आवडतं तर ही लोक इकडून तिकडून हॉटेलमधून जाऊन माझ्यासाठी बिस्लरीची बाटली आणून ठेवतील, थंडगार पाण्याची बाटली. ऊन जर असेल तर मी रस्त्यातच बसून काम करतो, सगळं मंदिर आणि मशिदीच्या बाहेर रस्त्यावर बसून काम माझं चालू असतं. तर ऊन असेल वरती तर 2 ते 3 आज्या माझ्या डोक्यावरती पदर धरून उभ्या असतात. मी जर 2 तास तिथं बसलेला असेल तर 2 तास माझ्या डोक्यावरती त्या उभ्या राहून पदर धरून उभ्या असतात. आणि मी त्यांना ओरडतो, चिडतो की नका तुम्ही, कारण त्यांचं वय आहे 70, 72, 75. मला भीती वाटते की उन्हात 2 तास उभं राहून त्यांना चक्कर येईल, परंतु त्यांना कधी आजपर्यंत चक्कर नाही आली माझ्या डोक्यावरती असा पदर धरताना. कारण त्यांच्या मनात भावना ही असते की आम्ही आमच्या पोरावरती पदर धरलाय, त्याच्यामुळे त्यांना असं वाटत नाही कधी. कितीतरी वेळेला असं होतं की म्हणजे मी असं काम करत असतो, घामाच्या धारा सगळ्या लागलेल्या असतात आणि मग एक आजी, म्हणजे एखादा मी कोणीतरी भिक्षकारांमध्ये राहून सुद्धा मी कोणीतरी राजा महाराजा आहे असं मला ते फील देतात. म्हणजे मी मला जर घाम आला असेल तर एक आजी माझा गाल पुसेल, तर एक आजी हात पुसेल, तर एक आजी डोळे पुसेल, तर एक आजी डोक्यातनं हात फिरवत असेल. अशा पद्धतीचं हे रस्त्यावरती सगळं चालतं. कुठनं तरी पुठ्ठा आणतात आणि हवा घालत बसतात, मला वारं घालत बसतात किंवा पदराने वारं घालत बसतात. मध्ये मध्ये पाणी आणून देतात, नुसतं आणून नाही देत तर अक्षरशः बाटलीत तोंडाला लावून पाणी पाजतात. तर हे खूप वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे जे माणूस प्रेमावरतीच खरं तर जगत असतो. कारण जिवंत राहणं वेगळं आणि जगणं वेगळं. श्वास चालू आहेत म्हणजे फक्त तो माणूस जिवंत राहतो, परंतु त्या चालणाऱ्या श्वासाला ज्यावेळी प्रेमाची जोड मिळते, ज्यावेळी त्याच्यावरती कोणीतरी प्रेम करतं, कोणीतरी माया करतं, त्यावेळी मला असं वाटतं की त्याला जगणं म्हणतात. तर मी खऱ्या अर्थाने जगतोय आत्ता. पैसे नाहीत माझ्याकडे आत्ता काही, परंतु या लोकांच्या प्रेमाची खूप 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 मोठ्या ठेवी, ज्याला आपण म्हणतो एफडी ज्या काही म्हणतो, ह्या माझ्याकडे मात्र खूप आहेत आणि त्या दृष्टीने मी श्रीमंतांचा श्रीमंत आहे असं मला वाटतं. क्या बात आहे डॉक्टर, तुमची ही श्रीमंती अशीच वाढत राहो हा आशीर्वाद आणि ही शुभेच्छा देताना सुद्धा आम्हाला कसं तरी वाटतंय, कारण तसा आशीर्वाद आणि शुभेच्छा घेण्याची आमची सर्वांची तशी लायकी नाही. पण मला प्रश्न या निमित्ताने असा विचारावा असं वाटतं की हे भिक्षेकरांची रुग्णसेवा इथपर्यंत ठीक होतं, त्यांना जाऊन तपासणं, त्यांच्या नेत्रचिकित्सा करणं, त्यांच्या शस्त्रक्रिया करणं इथपर्यंत पण ठीक आहे, परंतु त्यांना पायावर उभं करण्याचं हे तुमच्या मनात कसं आलं आणि त्यात काय नवीन मार्ग तुम्ही चोखाळले आहेत? कसं आहे की मी असा विचार करत होतो की मी आज यांना मेडिकल सर्व्हिसेस देतोय, औषधं गोळ्या आज देतोय, माझ्यानंतर कोण देईल किंवा माझ्या माघारी यांना कोण देईल? आज मी आत्ता इथं तुमच्या शेजारी बसलेलो आहे. आत्ता जर त्यांना तिथे औषधं गोळ्या लागले तर आत्ता त्यांना कोण देईल? तर कोणीच नाही देणार आहे. बरोबर, हे एक माझ्या डोक्यात होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं म्हणायचं की त्यांना त्यांच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी निर्माण व्हावी की जरी मी नाही आलो तरी त्यांनी कुठल्या तरी एखाद्या दवाखान्यात जाऊन स्वतःला तपासून घेऊन इथपर्यंत त्यांनी त्यांचं करावं, इथपर्यंत त्यांची कॅपॅसिटी तयार व्हावी असं मला वाटायचं. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असं की या समाजाने त्यांना स्थान द्यावं आणि समाजाने त्यांना माणूस म्हणून स्वीकारावं.
या भावनेने, आणि समाज माणूस म्हणून त्यांना केव्हा स्वीकारेल तर ते भीक मागणं सोडतील तेव्हा. बरोबर. आणि भीक मागणं जर सोडलं तर खायचं काय, त्याच्यासाठी त्यांना काम लावणे हा एक विचार होता माझ्या डोक्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा हा एक दुसरा विचार होता की माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एका भीक मागणाऱ्या माणसाने, ज्याच्याकडे स्वतःकडे काहीच नव्हतं, अशा माणसाने एका डॉक्टर माणसाला सावरलं. क्या बात. तर म्हणजे एक भिकारी एका डॉक्टरला सपोर्ट करू शकतो, तर मग एक सेटल झालेला डॉक्टर एका भिक्षेकाराला का नाही सावरू शकत, एका भिक्षेकाराला का नाही पायावर उभं राहू शकत. कारण मला जी नोकरी मिळाली किंवा हे, मी पूर्ण डिस्टर्ब झालेला आणि फ्रस्ट्रेट झालेला मुलगा होतो. अशा वेळात मला त्या बाबांनी शारीरिक, आर्थिक, मानसिक हर तऱ्हेने मदत करून मला स्वतःच्या पायावरती उभा राहण्याची एक जिद्द निर्माण करून दिली. तर त्यांचंही ऋण आहेत माझ्यावरती. ते जर नसते तर मी कुठंच नसतो आज. म्हणून मग मला असं वाटतं की मी सुद्धा अशा कुठल्या तरी माणसांच्या मनामध्ये जिद्द निर्माण करावी आणि त्यांना पायावरती उभे जर राहिले ते तर सन्मानानं काम करतील, सन्मानानं जगतील आणि ऑटोमॅटिकली समाज यांना स्वीकारेल. या भावनेने हे पुनर्वसनाचं माझ्या डोक्यात आलं. क्या बात. या 57 लोकांना ज्यांना तुम्ही पुनर्वसित केलेलं आहे त्यातले 1-2 असे मोजके अनुभव नेमकं त्यांना तुम्ही काय दिलं, म्हणजे ते काय व्यवसाय करतात, कसा व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायासाठी लागणारं भांडवल हे तुम्ही कसं उभं केलं? आता काय सर की व्यवसाय करायला खरं सांगू का तर खूप 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 भांडवल वगैरे असं काही लागत नाही. त्याला लागते खरं जिद्द आणि भीक मागणं सोडण्याची इच्छा. मी खूप भिक्षेकरांना अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा जगण्याचे मार्ग शिकवलेत. आणि काही लोकांना आपण मोठं म्हटलं तर काही लोकांना आपण टेम्पो सुद्धा दिलेले आहेत. एक ड्रायव्हर होते, त्यांना परिस्थितीमुळे भीक मागावी लागली. त्यांना ड्रायव्हिंग शिवाय स्वतःला काहीच येत नव्हतं. नोकऱ्या त्यांना मिळवून दी ड्रायव्हिंगच्या, परंतु नाही ते तिथे टिकू शकले. शेवटी मला त्यांनी प्रेमाने टेम्पो मागितला. तर माझी खरं तर तेवढी ऐपत नाही, परंतु आम्ही ठरवलं की याला टेम्पो द्यायचा आणि आम्ही त्या माणसाला खरंच टेम्पो सुद्धा घेऊन दिला. आणि आता हा टेम्पो घेऊन माणूस तो व्यवसाय करतोय. दुसरं असं की म्हणजे ही झाली फार मोठी गोष्ट, खर्चिक गोष्ट. आता दुसरी साधी गोष्ट सांगतो की ज्याच्यातून सुद्धा व्यवसाय करू शकतो आपण. हे सांगण्यामागचा हेतू असा की जे कोणी ऐकत असेल त्याला प्रेरणा मिळावी की एखादा व्यवसाय करायला खूप पैसा लागतो हे चुकीचं आहे. त्याला फक्त जिद्द लागते, मनात असावं लागतं फक्त की मला काम करायचंय. तर काय की एक आजोबा होते नाभिक समाजाचे, ज्यांना आपण व्यवहारी भाषेत नाभी म्हणतो. त्या नाभी समाजाचे एक आजोबा होते, त्यांना भीक मागायला लागायची. मी त्यांना म्हणायचो, बाबा काय भीक मागता, कुठेतरी रस्त्यात दाढी कटिंग करा. तर ते म्हणायचे की नाही ना, दुकान नाही, हे नाही, अमुक नाही, तमुक नाही, खुर्च्या नाहीत, वगैरे 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 100 गोष्टी सांगायचे. मी त्यांना म्हटलं, बाबा खुर्च्या आणि बिरच्या गोष्टी लागतात कशाला, कितीतरी लोक तुम्ही आता बसून भीक मागता नाही तर त्याच्यापेक्षा एखादं मस्त झाड निवडा, झाडाखाली बसा. नाही तर जिथं कुठं बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन्स आणि या गोष्टी चालू आहे, जिथं खूप गजगज आहे आणि जिथं हे मजूर लोक काम करतायत, अशा ठिकाणी कुठंतरी त्यांना अडथळा होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही तिथं बसा आणि तिथं दाढी करा. कारण मजूर लोकांना दाढी करायचीच असते, परंतु वेळ पण नसतो आणि दुकानात जाऊन पैसेही खूप लागतात. तर त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक इलेक्ट्रॉनिक रेझर देतो. इलेक्ट्रॉनिक रेझर, त्याची किंमत खूप काही नाहीये, 500-700 रुपये त्याची किंमत आहे. आणि एक फोमचं शेविंग क्रीम देतो. म्हणजे बटन दाबलं की त्याच्यातून फोम येतो आणि तो फोम आपल्या गालावर पसरतो. इलेक्ट्रॉनिक रेझरचं बटन दाबलं की ते इलेक्ट्रॉनिक रेझर दाढी व्हायला लागते. घर आवाज येतो, एकदम गुळगुळी दाढी होते, मस्त मजा वाटते. अशा प्रकारची दाढी करायला पुण्यामध्ये आमच्या इथं 700 ते 800 रुपये दुकानांमध्ये घेतात, सलूनमध्ये घेतात. मी म्हटलं, बाबा मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक रेझर देतो, फोमचं शेविंग क्रीम देतो, तुम्ही अशा प्रकारची दाढी रस्त्यात करायची आणि ह्या दाढीचे फक्त 5 रुपये घ्यायचे. खर्च काय आपल्याला, तर सेल, त्या इलेक्ट्रॉनिक रेझरचा सेल, तो 1 किंवा 2 दिवसाला बदलावा लागतो. सेल सुद्धा मिळतात किती रुपयाला, 20 रुपयाला. तर तुम्हाला फक्त 5 रुपये हे तुम्ही दाढीचे घ्यायचे आणि ही करून बघा म्हटलं तुम्ही. तर त्या बाबांनी व्यवसाय तो तसा चालू केला. आता गंमत काय व्हायची की ह्या अशा प्रकारची दाढी करायला 700 रुपये जर दुकानात लागत असेल, मजूर वर्गाला हे फोम आणि ते इलेक्ट्रॉनिक रेझर आणि हे बघून इतकं त्याचं आकर्षण वाटायचं. ज्याला दाढी आलेली नाहीये तो सुद्धा माणूस दाढी करून वाटतं कसं, नेमकं होतं काय, गालावर तो शेविंग म्हणजे तो फोमचं शेविंग क्रीम लागतं म्हणजे कसं वाटतं हे बघण्यासाठी लोक उत्सुकतेने तिथं दाढी करायला यायची. नुसतं एवढंच नाही, ज्या 14, 15, 16 वर्षाची मुलं जी असतात ज्यांना दाढीच आलेली नाहीये, हे सुद्धा उत्सुकतेने त्या बाबांकडे लाईन लावून दाढी करून घ्यायचे. आणि ऑन एन ॲव्हरेज
ते बाबा आता 600 ते 700 रुपये पर डे कमवतात. क्या बात आहे. आणि मी जे काही वस्तू त्यांना जे दिल्या होत्या त्या नॉट मोर दॅन 1000, 1000पेक्षा सुद्धा महाग त्या वस्तू नव्हत्या. बरोबर. आणि अशा प्रकारे बाबा सुद्धा कामाचा ते आनंद घेत आहेत आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्नाचं साधन त्यांना मिळतंय. काही लोक आहेत आता रिसेंट आता आपण जिथं बसलो आहोत, हो. आपण आता जिथं बसलोय तिथे एका मुलाचं मी प्रदर्शन लावलंय. हा जो मुलगा आहे हा अतिशय एका खेड्यातला, याला मनगटापासून पुढे हात नाही आहेत आणि आई वडील त्याच्या लहानपणी असतानाच वारले. कसा बसा तो मोठा झाला, थोडंफार शिकला आणि मुंबईत आला. जॉब शोधले परंतु जॉब कुठे मिळाला नाही, नोकरी कुठे मिळाली नाही. बांद्र्याला तो भीक मागायला लागला शेवटी फायनली. आणि मला एका मित्रांनी फोन करून सांगितले की बाबा याच्यासाठी आपण काही करू शकतो का. मी बोललो आणि मला असं जाणवलं की ह्याला भीक मागणं सोडायचं आहे आणि याच्या अंगामध्ये एक चित्र काढण्याची कला सुद्धा आहे. म्हणून आम्ही त्याला तिथून उचललं. त्याला त्याचं घर म्हणजे त्याला अन्न वस्त्र निवारा, तो मुंबईत आहे, मी पुण्यामध्ये आहे, परंतु त्याचं अन्न वस्त्र निवारा सगळं मी इथून पुरवतोय. तिथं त्याच्याकडे लक्ष देणारा माझा एक मित्र आहे आणि आम्ही असं सगळं कॉर्डिनेट करून त्याला जगवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तो सध्या आमच्यावर अवलंबून आहे. तर त्याचं हे आमच्यावर अवलंबून असतं मलाही आवडत नाही. मला त्यांनी स्वावलंबी व्हावं असं वाटतं. आणि मला एक जाणवलं की तो चित्र खूप छान काढतो, बोटं नसून सुद्धा. बरोबर. म्हणून मी त्याला मोटिवेट केलं की चित्र काढ तू, चित्र काढ. आणि वर्षभर त्याच्या मागं लागून ह्या गेल्या 4-6 महिन्यात त्यानं जवळपास 150 चित्र काढली आहेत. या सगळ्या 150 चित्रांना आम्ही मुंबईवरनं पुण्यात आणलं. यांना आम्ही छान छान फ्रेम्स केल्या आणि या फ्रेम केलेली जी काही चित्र आहेत ही आम्ही या प्रदर्शनात 4 दिवसात आत्ता आम्ही विकतोय. आणि माझा असा अंदाज आहे किंवा असं टार्गेट आहे की ही सगळी चित्रांचं प्रदर्शन होऊन, विक्री होऊन, त्याच्यामधून जे काही पैसे आम्हाला मिळतील या पैशातून त्याच्या कायमस्वरूपी त्याला एखादा व्यवसाय करण्यासाठी जे काही लागेल असं साधन आम्ही त्याला घेऊन देणार आहोत. म्हणजे एका ऑफिसमध्ये त्याला एक छोटीशी जागा द्यायला माझे एक मित्र तयार झालेत. या जागेचं घेऊन करायचं काय, तिथं काही विकता तर येणार नाही कारण ते ऑफिस आहे. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की त्याला एखादं झेरॉक्सचं मशीन आपण घेऊन द्यायचं आणि हे झेरॉक्सचं मशीन घेऊन तिथं तो दिवसाचं जर त्याने हे झेरॉक्स काढायचं काम जर केलं तर त्याच्यातून त्याला पैसे मिळतील आणि इतर वेळेला फावल्या वेळेला तो चित्र काढून ती सुद्धा तो विकू शकेल. म्हणजे असं की त्यालाच आम्ही चित्र काढायला लावले, त्याची चित्र फक्त आम्ही विकून देतोय, त्याच्यातून जो पैसा येईल तो त्याच्याचसाठी आम्ही झेरॉक्स मशीन घेण्यासाठी करणार आहोत. तर अशा पद्धतीने त्याचंही पुनर्वसन झालंय. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यासारखी दुसरी एक भीक मागणारी मुलगी होती जी त्याला ओळखते. आम्ही त्या दोघांना एकत्र बोलताना आणि एकमेकांना समजून घेताना पाहून म्हटलं की बाबा तुम्हीच एकमेकांशी लग्न कराल का मग. तर ती मुलगीही त्याच्याबरोबर लग्नाला तयार आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. मी दोघांचं लग्न मागच्या 1.5 महिन्यांपूर्वी आम्ही कोर्ट मॅरेज करून दिलंय. आता दोघंही एकमेकांची परिस्थिती दोघांना एकमेकांना माहिती आहे, दोघांना एकमेकांचे चॅलेंजेस जे काही आहेत ते दोघांनाही माहिती आहे. आणि अशा पद्धतीने एका दगडात 2 पक्षी मारण्याचा मी प्रयत्न केला. ती मुलगी त्या मुलीलाही कोणी नाही आहे जी भीक मागते. या मुलीने या मुलाशी लग्न केल्यानंतर तिला ऑटोमॅटिक एक सेफ्टी मिळेल, सिक्युरिटी मिळेल. आणि या मुलाने जर आता झेरॉक्स आणि या सगळ्या गोष्टी चालू केल्या, त्याचा विषय जर स्थिर स्थावर झाला तर एक पूर्ण कुटुंब तयार होईल. अशा पद्धतीने हे काम सुरू आहे सर. क्या बात आहे डॉक्टर, खूप खूप अभिनंदन तुमचं या सर्व कामासाठी. मला श्रोत्यांना सांगावं असं वाटतं की आपण आता जिथे मुलाखत आम्ही घेत आहोत हे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांचं सोन्याचं दुकान आणि त्याच्यावरती एक आर्ट गॅलरी आहे. त्या आर्ट गॅलरीमध्ये प्रकाश वाघमारे या अपंग व्यक्तीचं चित्र प्रदर्शन डॉक्टरांनी आयोजित केलेलं आहे आणि या चित्र प्रदर्शनातून जे पैसे उभे राहतील त्या पैशातून ते झेरॉक्स मशीन घेऊन त्या प्रकाश वाघमारेंचं पुनर्वसन करणार आहेत. पण डॉक्टर साहेब हे काम करताना अफाट पैसा तुम्हाला लागणार आहे. तर यासाठी तुम्ही एक सोहम ट्रस्ट नावाची संस्था निर्माण केली आहे. तर ती नेमकी कशी काम करते आणि नेमकी तुम्हाला मदत मिळते का आणि कसं सहकार्य मिळतं पुण्यातून, महाराष्ट्रातून? सोहम ट्रस्ट, सोहम माझ्या मुलाचं नाव, त्याच्या नावाने मी ही संस्था चालू केली आहे. माझा मुलगा हा जो आहे हा आता सध्या 11वीत आहे. त्यांनी पण डॉक्टर व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि मी त्याला सांगितलं की डॉक्टर होशील त्यावेळेला हे माझं काम सुद्धा मी जसं 24 तास करतोय भले असं नको करूस, परंतु तुझ्या दिवसातला काही वेळ मात्र तू या कामासाठी दे.
तू जेव्हा डॉक्टर होशील त्यावेळेला तुला मी हॉस्पिटल टाकायला पैसे देईन का नाही, देऊ शकेन का नाही, मला आत्ता काही सांगता नाही येणार. परंतु माझ्या भिक्षेकारांनी या म्हाताऱ्या माणसांनी माझ्या नावावर ज्या काही प्रेमाच्या एफडी करून ठेवलेल्या आहेत एवढ्या मोठ्या, ह्या सगळ्या एफडी मात्र मी तुझ्या नावावरती त्यावेळेला करेन असं मी त्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्या नावानेच हे ट्रस्ट ओपन करण्याचा हेतू हा की त्याला सुद्धा त्याची जाणीव राहावी की हे माझं नाव आहे, मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे माझ्या वडिलांनंतर हे काम करण्याची. त्याच्यामुळे मी हे नाव सोहम असं ठेवलेलं आहे. याचं मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की माझी संस्था अतिशय कमी वेळामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रजिस्ट्रेशन झालंय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे रजिस्ट्रेशन झालंय. संस्थेला जर कोणीही काही मदत आर्थिक सर केली तर त्यांना टॅक्स बेनिफिट मिळतो त्याचा. त्यासाठी संस्थेला येस, माझ्या संस्थेला 12A आणि ATG या दोन्ही सर्टिफिकेट्स मिळालेली आहेत. आणि त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर आर्थिक मदत जर केली तर त्यांना टॅक्स एक्झम्पशन मिळू शकतं त्याच्या बदल्यात. लोकांनी मला काय मदत करावी तर मी माझ्या हे मेडिसिन आहेत किंवा ज्या काही वैद्यकीय ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, कुबड्या, व्हीलचेअर वगैरे ह्या गोष्टी या गोष्टी मला लागतात. पुनर्वसनासाठी काही गोष्टी मला लागतात. म्हणजे पुनर्वसनाच्या गोष्टी काही फिक्स ठरलेल्या नाही आहेत, ते केस टू केस बदलत जातात. एखादी आजी म्हटली मला सोलापुरी चादरा विकत घेऊन दे विकण्यासाठी, मला ते पण घ्यावं लागतं. एखादी आजी म्हटली मी भाजी विकते, मी ते भाजी विकत घेऊन देतो. एखादी आजी म्हटली मला भुईमुगाच्या शेंगा घेऊन दे 5 किलो, मी त्या विकत बसते, मी ते. तर पुनर्वसनासाठी ज्या काही गोष्टी लागतात अशा काही फिक्स नाही आहेत गोष्टी. तर जी काही आर्थिक मदत मला जी काही मिळते त्या मदतीतूनच हे सगळं चालू आहे आणि लोक मदत करतायत. मी जे काही काम करतो ह्या कामाचं माझ्या श्रेय फक्त 2 घटकांना मी देतो. एक, माझी बायको डॉक्टर मनीषा सोनावणे, तिचा फार मोठा आधार या माझ्या कामामध्ये आहे. कारण ती माझं घर सांभाळते, त्याच्यामुळे मी नोकरी काम धंदा सोडून हे सगळं 24 तास करू शकतो. ती जर नसती तर मी हे काम नसतो करू शकलो. दुसरा घटक आहे समाज. समाजातली मंडळी खूप मदत करतात मला आणि त्यांच्या मदतीवरती, त्यांच्या डोनेशनवरती म्हणजे हर तऱ्हेची मदत आहे. त्याच्या शारीरिक आहे, आर्थिक आहे, मानसिक आहे. लोक फोन करून प्रेमाने कौतुक करतात फोनवरनं, मी त्यांना बघितलेलं पण नसतं. ही सुद्धा माझ्यासाठी डोनेशनच आहे खरं तर. कारण एखाद्याला पाठबळ देणं, एखाद्याला मी आहे तुझ्यासोबत म्हणणं, ही सुद्धा फार मोठी गोष्ट असते. नुसतं पैसे देऊन कामं होत नसतात. तर माझंही मानसिक पाठबळ हे लोक वाढवण्याचा प्रयत्न करतात. तर समाज खूप मोठी मदत करतोय मला आणि या समाजाच्या खांद्यावरती मी उभा आहे. त्याच्यामुळं काय होतं की सगळ्यांना सध्या मी दिसतोय त्याचं कारण असं की समाजाच्या खांद्यावर मी उभा आहे म्हणून मी दिसतोय. बरोबर. परंतु खाली माझ्या पायाच्या खाली समाज आहे, तो कोणाला दिसत नाहीये. पण मला त्या समाजाची जाणीव आहे की त्यांच्यामुळे मी एवढा तो वरती जो काही दिसतोय, उठून जो काही दिसतोय, हा कुणीतरी मला खांद्यावर घेतलंय. तर देणारा तो आहे, घेणारा मी आहे आणि नेहमी घेणाऱ्यापेक्षा देणारा श्रेष्ठ असतो. त्याच्यामुळे समाज हा खरं तर श्रेष्ठ आहे. माझ्या सगळ्या कामाचं श्रेय सुद्धा मी समाजाला घेतो. समाजाने जर मदत नसती केली तर मी हे काम नसतो करू शकलो. डॉक्टर, तुम्हाला तुमच्या सेवेसाठी गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक पुरस्कारही लाभलेले आहेत. तर ते नेमके कोणते पुरस्कार आणि तुम्ही आदर्श कोणाला मानता हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणाला आदर्श म्हणून पाहता? येस, पुरस्कार जर म्हणाल तर मला खूप मोठे मोठे असे 2,500 पुरस्कार मिळाले. क्या बात आहे. आणि मी त्याच्या आता नावं जरी घेत बसलो तरी आपल्याला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतील. बरोबर. खरं सांगू का सर, मला पुरस्कार आणि अवॉर्ड आतापर्यंत जे काही मिळाले त्याच्यापेक्षा ना, मी ज्या जॉब करत होतो ना सर, त्यावेळेला मला लोक सगळे सर म्हणायचे. मी महाराष्ट्र हेड होतो, मला भयंकर रिस्पेक्ट होता त्यावेळेला. आणि म्हणजे माझ्या शेजारी बसणं म्हणजे लोकांना वाटायचं अरे मी यांच्या शेजारी बसतोय आज. इतकं ते एक वेगळं एक वलय होतं माझ्या भोवती. क्या बात. परंतु आता असं आहे की ही जी म्हातारी माणसं जी आहेत ही मला डॉक्टर म्हणत नाहीत, सर म्हणत नाहीत किंवा काही म्हणत नाहीत. हे मला अरे तुरे करून ना मला नावाने बोलवतात. कधी कधी मला प्रेमाने शिवी सुद्धा देतात. शेजारी बसवून घेतात, तोंडात घास घालतात. काही माझ्याकडनं काही त्यांच्या मनाविरुद्ध काही घडलं तर अक्षरशः आबोला ठेवला तरी परवडेल, परंतु तो अगदी ओरडून भांडतात माझ्याशी. आणि पुन्हा नंतर ना माझ्या गालावरनं हात फिरवतात, एकरा चुकलं रे माझं, मला माफ कर, असं पुन्हा जवळ घेतात. तर ह्या जवळ घेण्या आनंद आहे ना, तो मला त्या सर म्हणण्यामध्ये सुद्धा नव्हता आणि त्या प्रतिष्ठेत सुद्धा नव्हता. ती खोटी प्रतिष्ठा होती असं मला वाटतं. आणि ही लोक आहेत ना सर, माझ्या हातावरती ना म्हणजे 2 वाजले असतील, 3 वाजले असतील, 4 वाजले असेल कामामध्ये,
तर एखादी आजी येते माझ्या वरच्या खिशात 2 रुपये किंवा 5 रुपयाचं नाणं टाकते आणि ती म्हणते, अरे जा 4 वाजले, चहा पिऊन घे, जा क्या बात आहे. जा एक वडापाव खाऊन घे, आणि माझ्या खिशात तो 5 रुपयाचा कॉईन पडतो. हा कॉईन सर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा पुरस्कार, बोलता नाही मला ते, हा सगळ्यात आयुष्यातला मोठा पुरस्कार असं मला वाटतं. तर 5 रुपयाचा कॉईन तो नसतो, तो इतका जड असतो सर. हे पुरस्कार माझ्या डोक्यावर 2,500 जरी ठेवले तरी मी ते एका दमात नेऊ शकेन, परंतु घरी जाताना ते 5 रुपयाचं नाणं नेताना खूप जड झालेलं तो खिसा असतो माझा. आणि याच्यापेक्षा मोठा पुरस्कार अजून कुठला आहे, असू शकेल क्या बात. असं मला वाटत नाही. क्या तुम्ही मला प्रश्न विचारलात की माझं या कामातला आदर्श कोण आहे, तर अगदीच नाव घ्यायचं झालं तर संत गाडगे बाबांना मी माझा आदर्श मानतो. वा. त्या व्यक्तीने सुद्धा कुठल्याही गोष्टीची घाण न बाळगता अतिशय प्रामाणिकपणे जो काही रंजलेला आहे, जो काही गांजलेला आहे, अशा व्यक्तींची त्यांनी खूप वेगळ्या अर्थाने त्यांना रस्त्यावरून म्हणजे योग्य त्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केला. या माणसाला मी कधी भेटू शकलो नाही, माझं फार मोठं दुर्दैव आहे. आणि आत्ता जर आपण कुठं वर घ्यायचं म्हटलं तर सिंधुताई सपकाळ, माई, यांना लोक माई म्हणतात, परंतु ती खरंच माझी आई आहे. त्याचं कारण असं की त्या मला मुलगा म्हणतात. वा. म्हणजे त्या म्हणतात मला मुलगा असता तर असाच असता, आणि आता तो मुलगा नाहीये तर मी तुझ्याच रूपात तुला मुलगा बघते. तर ही माई ही सुद्धा माझी आदर्श आहे. आणि लोक माई म्हणत असतील तिला, परंतु मी माई मानतो खरंच तिला, आणि आमच्या दोघांचं नातं खरंच तसं आहे. आणि हे दोन माझे सांगण्यासारखे जरी असे आदर्श असले तरी सुद्धा मला असं वाटतं माझ्यासाठी आदर्श माणूस किंवा आदर्श माझा तो आहे जो मला बाबांनी सांगितलं होतं, जो एखादी घाणेरडी गोष्ट सुद्धा हातात घेतो आणि तिला धुवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. ती प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी आदर्श आहे. ती प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यासाठी जगणारी आणि दुसऱ्यांचा विचार करत जगणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी आदर्श आहे. क्या बात आहे डॉक्टर, तुम्ही इतकं सुंदर बोलता आणि सुंदर लिहिता सुद्धा. आम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरच्या अनेक पोस्ट मी वाचलेल्या आहेत, अनेक लोकांना मी त्या फॉरवर्ड केलेल्या आहेत, आणि अनेक लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की डॉक्टरांमध्ये एक चांगला लेखक सुद्धा दडलेला आहे. तर हे जे तुमचं अनुभवाचं जे काही जी शिदोरी तुम्हाला आता मिळालेली आहे, तुमच्या संपूर्ण आयुष्याचं चरित्र लिहावं इतकं मोठं पुस्तक तुमच्याकडून होईल, तर अशा प्रकारचं काही लेखन प्रपंच करण्याचा तुमचा विचार नसेल तर तो तुम्ही करावा. आणि तुमच्या लेखन कौशल्याच्या आधारे सुद्धा तुम्ही या समाजामध्ये एक वेगळीच जाणीव, सशक्त जाणकाल भिक्षेकऱ्यांपोटी एक माया निर्माण करू शकाल, अशी आम्हाला तुमच्या लेखनात आणि बोलण्यामध्ये सुद्धा ते दिसतंय. तर तसा काही तुमचा विचार आहे का या पुढे, किंवा तुम्ही तसं काही सुरू केलं आहे का? सुरुवातीला ज्यावेळी मी लिहित गेलो त्यावेळी हेतू एकच होता की जे लोक मला मदत करतात त्यांना मी नेमकं काय काम करतो हे कळावं, आणि अगदीच टेक्निकल लिहिण्यापेक्षा जरा वाचनीय होईल, काहीतरी लोकांना वाचायला बरं वाटेल अशा पद्धतीने लिहावं, ह्या हेतूने मी लिहित गेलो. त्यात कुठलंही त्याचा संग्रह करणे किंवा त्याचं पुस्तक करणे वगैरे असा कुठलाही हेतू नव्हता. परंतु असे तुमच्यासारखी जी जीवाभावाची जी मित्रमंडळी आहेत त्यांनी मात्र हल्ली असं सुचवायला सुरुवात केली की डॉक्टर पुस्तक काढा, आणि म्हणून मी आता असा विचार करतोय खरंच की पुस्तक काढावं. हे पुस्तक काढण्यामागे हेतू एकच आहे की माणूस कुठून कुठे येऊ शकतो, ही एखाद्याला प्रेरणा मिळू शकते. म्हणजे माझ्याबद्दल नाही सांगत, ही माणसं जी काही आहेत, जे मी भिक्षेकरी ते कष्टकरी म्हणतोय, ही भीक मागणारी माणसं आज काय करू शकतात, कुठं राहू शकतात, आणि काय ठरवलं तर काय कायापालट करू शकतात, हे जर कळलं एखाद्याला, जरी त्यातून प्रेरणा मिळाली तरी त्या पुस्तकाचा चीज होईल असं मला वाटतं. पुस्तक काढायचं डोक्यात आहे, परंतु पुस्तक काढण्यासाठी त्याला त्या द्यायला लागणारा जो काही वेळ आहे तो सध्या वेळेचं आणि माझं गणित काही जुळत नाहीये, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल अजून. परंतु पुस्तक काढणं हे माझ्या डोक्यात आणि मनात आहे. आणि या पुस्तकातून मला जर एक संदेश द्यायचा, तो प्रश्न मला तुम्ही नाही विचारला तरी मी त्याचं उत्तर तुम्हाला आधीच देतो की या सगळ्या गोष्टीतून मला संदेश द्यायचा आहे. जे लोक हे ऐकतायत किंवा जो समाज आहे माझ्या अवतीभोवती, त्यांना हा संदेश मला द्यायचा आहे की एखादा जर भिक्षेकरी जर तुम्हाला इथून पुढे जर दिसला तर तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची भीक देऊ नका. जर तुम्हाला कुठलाही भिक्षेकरी जर दिसला वाटेमध्ये तर त्याला कुठल्याही प्रकारची भीक देऊ नका, परंतु त्याला मदत करा. कदाचित हे ऐकायला नेहमीच सगळ्यांना थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं, अरे मदत कशी करायची? एक्झॅक्टली, तुम्ही भीक पण देऊ नका म्हणता, मदत पण करा म्हणता, म्हणजे नेमकं काय?
तर भीक आणि मदत ह्या दोन गोष्टींमध्ये सर खूप जमीन आसमानाचा फरक आहे. बरं. भीक म्हणजे माझ्यापुरती ही डेफिनेशन मी केलेली आहे की जेव्हा आपण आपली एखादी कुठली गोष्ट अशी करतो ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती परावलंबी होते, डिपेंडंट होते, ती झाली भीक. बरोबर. परंतु आपली कुठली ऍक्शन, आपली कुठली गोष्ट आपण अशी करतो ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती इंडिपेंडंट होते, स्वावलंबी होते, ती झाली मदत. वा. तर ह्या भीक मागणाऱ्या लोकांना भीक देऊन परावलंबी करण्यापेक्षा त्यांना व्यवसाय करायला लागणाऱ्या गोष्टी देऊन आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करूयात. म्हणजे मी नेहमी सांगतो की एखादा जर डोंगरावर चढत असेल आणि आपण त्याचा पाय ओढला तर तो निश्चितच खाली पडणार आहे. बरोबर. परंतु एखादा माणूस जर खाली पडला असेल रस्त्यावर आणि त्याचा हात ओढला तर तो मात्र उठून उभा राहू शकतो. बरोबर. ओढण्याची क्रिया दोन्हीकडे सारखीच आहे. क्या बात आहे. ओढण्याची क्रिया दोन्हीकडे सारखाच आहे. होय. डोंगरावर चढणाऱ्याला ओढलं तर तो पडणार आहे, पण खाली रस्त्यावर पडलेल्या माणसाचा हात जर ओढला तर तो उठून उभा राहणार आहे. परिणाम वेगळा ओढणं परिणाम वेगळा आहे. ओढणं हे दोन्हीकडे सारखंच आहे, फक्त त्याचे परिणाम वेगळे आहेत. तर कुठं, कधी आणि काय ओढायचं हे त्याला कळायला हवंय. तर मला असं वाटतं की भीक देणं म्हणजे डोंगरावर चढणाऱ्या माणसाचा पाय ओढण्यासारखं आहे. येस. आणि मदत करण्याचा अर्थ असा की जमिनीवर पडलेल्या माणसाला हात ओढणं. तर क्या बात आहे. डॉक्टर, तुम्ही खूप वेळ आम्हाला दिला. तुमचा अत्यंत बिझी शेड्यूल आहे आणि या बिझी शेड्यूलमध्ये म्हणजे अनेक रुग्णसेवा करणाऱ्या माणसं आम्ही पाहिलेली आहेत, पण ही आगळी वेगळी रुग्णसेवा आहे. जशी प्रकाश आमटे, बाबा आमटेंनी केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली, प्रकाश आमटेंनी आता आदिवासींची सेवा केली. पण तुम्ही ज्यांची सेवा करायला निघालेले आहात ते आता तुमचं काम फक्त पुण्यापुरतं मर्यादित कदाचित असेल, पण हे भिक्षेकरी पूर्ण नुसते पुण्यात नाहीत तर संपूर्ण भारतभर आहेत. पण याच्यातून प्रेरणा घेऊन अनेक भिक्षेकऱ्यांसाठी काम करणारे डॉक्टर निर्माण होवत अशी सदिच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो. तुम्ही जो वेळ आमच्या साठी खर्च केलात त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि एक आश्वासन या निमित्ताने तुम्हाला देतो की तुमच्या कोणत्याही एखाद्या भिक्षेकऱ्याला उभं करण्यासाठी आमच्या अंध समाजाकडून वर्गणी काढून आम्ही तुम्हाला ती मदत पुरवू. फक्त त्याची माहिती आणि त्याला लागणारा खर्च जो काय आहे तुम्ही आम्हाला सांगा. आणि माझे ऐकणारे जे श्रोते बंधू भगिनी जे आहेत, हा तुमचा जो संदेश आहे, आम्ही हात ओढणारे व्हायला तयार आहोत. पाय ओढणारे होण्यापेक्षा हात ओढणारे व्हावे आणि ते होण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या पावलाबरोबर पाऊल टाकून चालायला तयार आहोत. आम्ही तुमच्याबरोबर ही मदत करू की तुम्ही ज्यांना उठवायला बघताय, ज्यांना पायावर उभं करताय, त्याच्यासाठी आमची एक मदत एका अपंगाला किंवा एका भिक्षेकऱ्याला सपोर्ट करण्यासाठी हा सपोर्ट गेम पुढे नेण्याची आम्हा सर्वांना प्रेरणा आजच्या या मुलाखतीतून मिळालेली आहे. आणि हा सपोर्ट गेम आम्ही आयुष्यात कंटिन्यू ठेवू हे एवढा शब्द तुम्हाला देतो. आणि तुम्ही जो वेळ आम्हाला दिलात आणि जे अनमोल मार्गदर्शन, जगण्याचं नवीन तत्वज्ञान जे तुम्ही आम्हाला दिलं त्यासाठी तुमचे आभारी आहोत. तुमच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो. आमची एवढीच एक प्रार्थना राहील तुम्हाला की आमच्याही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक अंध भिक्षेकरी काही जाणीवपूर्वक भिक्षा मागतायत आणि काही परिस्थितीमुळे भिक्षा मागतायत. तर यांनाही पायावर उभं करण्यासाठी तुमच्याकडून प्रेरणा घेऊन ही प्रेरणा आम्हाला मिळो आणि आम्ही त्या कामाला आम्ही लागू याचं अभिवचन तुम्हाला देतो. आणि तुमच्या ज्या बाबांनी तुम्हाला हे संस्कार दिले त्या आजोबांना, त्यांनाही मनपूर्वक सलाम करतो. तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतो आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. तुम्ही थांबला तरी मी शेवटचे 2 वाक्य फक्त बोलतो जी मला खूप भावली. तुम्ही जो अंध समाज म्हटला, आमचा जो अंध समाज, आम्ही तुम्हाला मदत करू जो म्हटलात, तर मी अगदी मनापासून सांगतो की तुम्ही खरे डोळस लोक आहात. कारण आम्हाला ज्यांना डोळे आहेत ते लोक सुद्धा जे करणार नाहीत अशा तुमच्या डोळे म्हणजे लौकिक अर्थाने फक्त डोळे नाही आहेत, परंतु खूप वेगळे विचार तुम्हा लोकांचे आहेत. आणि तुम्ही आणि आम्ही आपण काही वेगळे नाही आहोत. मला खूप भारावून गेलो तुम्ही मगाशी जे काही म्हटलात की आम्ही आमच्या समाजाकडून मदत करू. मला तुमच्याकडनं फक्त प्रेमाची काय म्हणूयात आपण, एक कौतुकाची आणि प्रेमाची फक्त तुमच्याकडनं थाप हवी आहे. माझा नंबर आहे 98222673
857 या नंबरवर मला कॉल करून मी आपल्याशी बोलूही शकतो. काहीच अडचण नाही. जाता जाता फक्त एक सांगायचं होतं मला की वेद आपल्याला वाचता आले नाही तरी चालतील, वेद आपल्याला नाही समजले तरी चालतील, परंतु एखाद्याची वेदना कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्याला वेदना कळते त्याला वैद्य म्हणायचं. आणि असा वैद्य होण्याचा, असा डॉक्टर होण्याचा मी प्रयत्न करतोय. या माझ्या प्रयत्नात तुम्ही सगळ्यांनी सहभागी होण्याचा एक निश्चय बोलून दाखवला. मी तुम्हाला खरोखर मनापासून प्रणाम करतो. माझा सॅल्यूट तुम्हा सर्वांना. आणि इतका वेळ तुम्हीही ऐकत आहात आणि याबद्दल मीही तुमचा ऋणी आहे. आणि प्रकाश पंड्याकाळे सर, मी तुमचाही मनापासून ऋणी आहे. तुम्ही मुंबईवरून खास पुण्यामध्ये इथं मला भेटण्यासाठी इथं आलात आणि तुमच्या या धडपडीला, तुमच्या या सर्व गोष्टीला इथं मी सांगू इच्छितो की प्रकाशला म्हणजे आता तुम्ही जे काही बोललात की आम्ही मदत करू, तर तुम्ही ते खऱ्या अर्थाने करून दाखवलं. प्रकाशच्या एक्झिबिशनमध्ये प्रकाशला मदत व्हावी, प्रकाशला झेरॉक्स मशीन मिळावं, याच्यासाठी काही चित्र तुम्ही खरेदी करून खरोखरच्या म्हणजे नुसतं बोलाची कडी आणि बोलाचा भात न ठेवता खरोखर तुम्ही त्याला मदत केलेली आहे. तर मी, प्रकाश आणि माझा संपूर्ण भिक्षेकरी वर्ग आम्ही तुमचे ऋणी आहोत. आणि थँक्यू सो मच तुम्ही इथं आल्याबद्दल. धन्यवाद. तर श्रोते हो, ही मुलाखत ही नुसती मुलाखत नाही, तर हे जीवन जगण्याचं तत्वज्ञान तुम्ही आम्ही सगळेच आपल्या बरोबर बाळगूया. आणि या दिवाळीला आपल्या सर्वांचं आयुष्य नुसतं उजळून टाकायचं नाही, तर ते दिपवून टाकायचं आहे. आणि ते स्वतःचं नव्हे तर इतरांचंही आयुष्य उजळण्यासाठी तुम्हा सर्वांना या मुलाखतीतून प्रेरणा मिळो. बोलायचं खूप होतं, खूप प्रश्न होते, पण आपली वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी इथे थांबतो. हा दीपत्कार जो सरांच्या कर्तृत्वाचा आहे, तो दीपत्कार असाच पुढे चालत राहो. आणि अनेक भिक्षेकऱ्यांना, अनेक स्वाभिमान हरवलेल्या, जगण्यातली रया गेलेल्या माणसांना नवी उमेद मिळो, या सदिच्छेसह आपणा सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. तुमचा आमचा जागर